आणि मी पहिल्या 2-4 एपिसोडमध्येच मारायचं बिरायचं मला वाटलं हे काय मला झेपणार नाही आहे. मी स्मिताताईला म्हटलं तसं, स्मिताताई ही खूपच, तर ती म्हणाली अगं ही मुलगीच तशी आहे, ही अवंतिका आहे आणि ती मागे बघणारच नाही, खोडी काढली की जाऊ दे बाई आपण कशाला बोलायचं अशी नाहीच आहे ती. त्यामुळे तू पहिलं ते तुझ्या डोक्यातनं काढून टाक आणि तू जशी नाही आहेस तसं वागायला सुरुवात कर. आणि मग मी एक एक्सरसाइज केला की असा कधीही सीन आला ना तर मी डोळे मिटायचे आणि स्मिताताई आत्ता काय कशी वागेल किंवा काय करेल असं मी इमॅजिन करायची आणि ॲज अन एक्सरसाइज मी ते सुरू केलं आणि मग थोड्याच वेळामध्ये मला ते जमलं. ऑल्सो तोपर्यंत हिंदी मालिकांमध्ये काम केल्यामुळे असेल कदाचित, पण मराठीमध्ये ना एव्हरीबडी नोज एव्हरीबडी असं एक खूप छान वातावरण असतं. तसं हिंदीमध्ये नसायचं की आपलं आपलं काम केलं, माझे किती सीन्स आहेत ते करायचं, आपलं आपलं घरी जायचं. पण मराठीमध्ये ते एक वातावरण मला अवंतिकामुळे एक्सपिरियन्स करायला मिळालं. हळूहळू मी मोकळी होत गेले, माणूस म्हणून, अभिनेत्री म्हणून, आणि त्यामुळे हा सगळ्यात मोठा बदल मला वाटतो अभिनेत्री म्हणून आणि माणूस म्हणून अवंतिकाने माझ्यात केला. क्या बात आहे. सो व्हेन आय लीव द हाऊस, आणि जेव्हा मला कळतं की एकदा काहीतरी एक लग्न, मी अतिशय पंजाबी कपडे का घातले होते मला आज आठवलं. अचानक पंजाबी कपडे आणि असं पण कोणाच्या तरी लग्नाला मी गेले असते आणि मग माझ्या एका मुलाला काहीतरी आजार पडलं म्हणून मी परत येते आणि दार उघडते तर मला माझ्याच बेडरूममध्ये हे दोघं एकत्र दिसतात आणि मला शॉक बसतो आणि त्या शॉक नंतर तो शॉकमधून ॲब्सॉर्ब करायला मला अनेक दिवस लागतात आणि मग त्यातून जेव्हा मी बाहेर येते तेव्हा मला वाटतं मी तिला सुद्धा सारिकाला पण जाऊन भेटते आणि नंतर मी ठरवते की मला नाही इथे राहायचं. आणि द बिगेस्ट शॉक फॉर मी इज की मी सोडून या घरातल्या सगळ्यांना माहिती होतं आणि कुणीही नाही सांगितलं. कुणाला असं हिंट पण करावं असं नाही वाटलं की ही घरात आपल्या राहते मुलगी, हे तुझ्या लग्नाच्या आधीपासून चालू आहे, तिच्यावरही अन्याय झाला आहे की तिच्याशी लग्न न करता तुझ्याशी केलं आहे आणि आता तुला मुलं झाली आहेत, त्यानंतर तुझा नवरा अगेन ही सीइंग हर, आणि हे सगळं चालतंय की असं कोल्हापूरमध्ये चालतंय की हे त्या अवंतिकाला सहन होत नाही आणि मग तेव्हा ती घराबाहेर पडते. दॅट वॉज मला सगळ्यात आवडलेला सीन होता. आणि मला आणखी एक गोष्ट खूप आठवते की दर काही दिवस झाले की आम्ही रोहिणीला फोन करायचो, आम्ही सगळे करायचो आणि आवडलंय, हे खूप मजा येते किंवा हे नाही आवडलं, किंवा मग ती तावातावाने आम्हाला सांगायची की नाही अगो ती पुढे जाऊन बघ तू, मग ते असं होणार आहे त्यासाठी मी ते आत्ता असं लिहिलंय.